कर्जत तालुक्यातील जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी पुन्हा एकदा वणव्याचा भडकाव पाहायला मिळाला। माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धसवाडी या आदिवासी वाडीच्या खालील जंगलामध्ये काल संध्याकाळी वणवा लागल्याची घटना घडली। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा वणवा लागला। सुरुवातीला आगीचं प्रमाण कमी होतं, मात्र वेळीच नियंत्रणासाठी कोणतीही कारवाई न झाल्यामुळे हा वणवा हळूहळू मोठ्या प्रमाणात भडकला। धसवाडी परिसरातील डोंगराळ जंगलामध्ये अनेक वन्य प्रकारचे प्राणी, पक्षी, सर्प आणि विविध कीटक यांचं वास्तव्य आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या वणव्यामुळे या संपूर्ण जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होत आहे। विशेष म्हणजे 7:30 वाजता लागलेली ही आग रात्री 10 वाजेपर्यंत धगधगत होती, मात्र त्या दरम्यान कोणतेही वरिष्ठ वन अधिकारी किंवा वनरक्षक घटनास्थळी पोहोचल्याचं दिसून आलं नाही, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून माथेरानच्या डोंगर परिसरात वारंवार वणवे लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागानं तातडीनं याकडे लक्ष देऊन वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। माथेरानसारख्या संवेदनशील आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असे प्रकार घडत असतील तर याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।